जी फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिली इथे विश्वंभरांच्या जी काही मुलगी आहे कियारा तिच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेले असतात। तसं इन्व्हिटेशनच त्यांना मिळालेलं असतं। खरं सांगायचं म्हणजेच तर ज्या पद्धतीनं जी आत्ताची नुकतीच झालेली जी कॉम्पिटिशन असते आणि ती कॉम्पिटिशनमध्ये इथे तारा हरलेली असते। आता तारा का हरलेली असते त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात। ते म्हणजेच की इथे आपला जो काही जगन्नाथराव आहे, जगन्नाथरावांना त्या कॉम्पिटिशनचं होस्टिंग दिलेलं होतं आणि जेव्हा ही गोष्ट तिलोत्तमाला समजते, तिलोत्तमाला ही गोष्ट समजल्यावर तिचा पारा चढतो आणि अख्ख्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये ती जगन्नाथरावांचा अपमान करते। ती बोलत असते, तुम्हाला इथे कोणी बोलवलेला आहे होस्टिंगसाठी आणि तुम्ही आतापर्यंत अशा पद्धतीचं होस्टिंग केलेलं आहे, तर मग हे होस्टिंग तरी तुम्ही व्यवस्थित कराल कशावरून? आणि तुम्ही ह्या कॉम्पिटिशनचं जर होस्टिंग करणार असाल तर इथे कोणीच थांबणार नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा अधिकार कोणी दिलेला आहे? ह्या ना अनेक गोष्टी आता इथे जी काही आपली तिलोत्तमा आहे ती जगन्नाथरावाला बोलल्यामुळे त्यांनी ठरवलेलं असतं। खरं तर जी तारा आहे ताराचा आवाजच नाहीये ओरिजिनल, माझ्या सावलीचा आवाज आहे तो ओरिजिनल। ह्या सर्व गोष्टी इथे आता जगन्नाथ बोलत असतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, काहीच हरकत नाहीये, तुमची जर तशीच इच्छा असेल तर मी इथे बसत नाही, मी पाठीमागे बसतो जाऊन आणि कसलेच आडेवेडे न घेता, कुठलाच मान अपमान न राखून ठेवता जो काही आपला जगन्नाथ आहे तो मागच्या सीटवर जाऊन बसतो। पण आता कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला सहन होत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। अलका सोबत असते, अलकाने तिलोत्तमा बोललेली गोष्ट ऐकलेली असते आणि ती त्याला खूप काही चाप विचारत असते। तुम्ही प्रत्येक वेळे ती तिलोत्तमा बोलते आणि तुम्ही ऐकून घेता ह्या गोष्टी का आणि कशासाठी? जगन्नाथराव म्हणत असतात, नको काळजी करूस, दूध का दूध और पाणी का पाणी अभी हो जाएगा, असं म्हणूनच तो वेटरला आवाज देतो। आता सावलीला यायला ऑलरेडीच उशीर झालेला असतो। कारण का उशीर झालेला असतो तर ऐश्वर्याने काही कुरापती केलेल्या असतात। सावली नेमकी कुठे जाते आणि सावली नेमकी तिच्या खोलीत काय करते, सावली एवढीच का महत्वाची आहे भैरवीसाठी, तारासाठी, ह्या सर्व गोष्टींचा तिला शोध घ्यायचा असतो। आणि म्हणूनच जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याच्या मागे लावण्याला तिनं पाठवलेलं असतं आणि तेव्हाच आता जी काही सावली आहे तिला घरी येण्यासाठी किंवा त्या स्पर्धेसाठी येण्यासाठी उशीर होतो। आता तिला उशीर झालेली गोष्ट मात्र इथे ती जाते आणि तिच्या जो काही तिची रूम असते त्या रूममध्ये जाऊन ती आवरायला लागते। तेवढ्यातच एक वेटर जातो आणि वेटर तिथे गेल्याच्या नंतर तिच्यासाठी पाणी ठेवत असतो। आता हे पाणी कोणी पाठवलेलं असतं तर आपले जे जगन्नाथराव आहेत त्यांनी हे पाणी पाठवलेलं असतं आणि सावली ते पाणी घेते आणि टेबलवरती ठेवण्याचं काम करते। आता थोड्या वेळापूर्वी जो काही सारंग आहे तो सावलीला शोधत असतो, आतापर्यंत सावली का आली नाही, आणि जेव्हाच त्याला समजतं सावली आली तेव्हाच तो मात्र धावतच तिला बघण्यासाठी, किंवा खरं तर सांगायची गोष्ट वेगळीच असते प्रेक्षकांनो, की आता सर्वांना असं वाटत असतं की तारा खूप मोठी सिंगर आहे, पण जी काही आपली ही आहे म्हणजेच की जी काही आपली भैरवी आहे, भैरवीने असं सांगितलेलं असतं, नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही सावली आहे ती आमच्याकडेच काम करणार, आणि ती आमच्याकडेच काम करणार म्हटल्यावर जो काही सारंग आहे त्याच्या मनामध्ये असा विचार इथे सुरू असतो की हे सर्व काही जे काही बॅकग्राऊंडला लोक असतात, जी मदत करणारी असतात, जी काही प्रिपरेशन करणारी असतात, त्यांचं योगदान सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुम्हाला गृहीत धरणं हे चुकीचं आहे असा विचार तो करत असतो आणि ह्या गोष्टीचा त्यानं विचार केल्याच्या नंतर सावलीसाठी जो काही आपला सारंग आहे, सारंग सावलीसाठी बुके घेऊन तिच्या खोलीमध्ये जातो। आता सावलीनं त्याला तिथे पाहिल्याच्या नंतर ती बोलत असते, सारंग सर तुम्ही
तेव्हा सारंगला आनंद होतो आणि तो कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा तुझ्या कामाचं श्रेय किंवा मला हे द्यावंसं वाटलं म्हणून मी तुला देतो, आणि बोलताना तेवढ्यात त्याला खोकला येतो. आता त्या वेटरने आणलेलं पाणी सावली त्याच्या हातामध्ये देते. तो एकच सिप त्या पाण्याचा पितो, तो निघून जातो. आणि सावली आता सॉन्ग तिला गायच्या अगोदर ती बेसिक तयारी करून घेते, थोडासा गळा साफ करून घेते, त्यावर पाणी पिते. आणि इकडे गाणं चालू होतं. गाणं चालू झाल्यावर सावली पाणी पित असते आणि तिचा पाणी पिल्याच्या नंतर थोड्या वेळाने तिचा आवाजच निघत नाही. हे तिला कळत नाही काय होतंय म्हणून, कारण त्याच्या औषधाने त्याचा असर केलेला असतो. आता मात्र इकडे तारा स्टेजवर असते, इकडे सावली गाण्याचा प्रयत्न करत असते. भैरवी वाट पाहत असते सावलीच्या तोंडून कधी शब्द निघतायत तर. आणि जगन्नाथला मात्र हा सर्व शो जो आहे तो फ्लॉप करायचा असतो आणि तो त्याची वाट पाहत असतो आणि अगदीच त्याच्या मनासारखं झालेलं असतं. पण आता ह्या सर्व गोष्टींची सावरासावर कशी करायची हा प्रश्न इथे भैरवीला ताराला पडलेला असतो. मग तारा काय करते, तारा चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते, असं दाखवते की बेशुद्ध पडली, तिची तब्येत खराब झाली, त्यामुळे तिचा आवाज निघत नाही. ह्या सर्व गोष्टी त्यांनी तशा दाखवल्या आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलाइज करण्यात आलं. आता मात्र भैरवीचा पारा खूप मोठा चढलेला असतो, कारण ही कॉम्पिटिशन खूप महत्वाची असते. पारा चढलेला असल्या कारणाने ती ताडकन जाते आणि ताडकन गेल्याच्या नंतर कसलाही विचार न करता सावलीच्या खडकन कानाखाली वाजते. सावलीला वाईट वाटतं, ती हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करते, माझा आवाज निघत नाही, मी काय करू, माझा आवाज निघत नाही, मी काय करू. ह्या सर्व गोष्टी ती बोलत असते, पण भैरवी मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. इकडे मात्र आपल्या जगन्नाथरावांचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. तर आता प्रेक्षकांना जी काही पार्टी आहे, घरी आल्याच्या नंतर ह्यांचा आवाज क्लिअर होतो. त्याचनंतर ताराचा हात जो आहे तो वेगळाच माणूस येऊन त्याच्या मुलासाठी, जो की त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो, त्याच्यासाठी हात येऊन मागतो. आणि तेव्हा भैरवी सुद्धा तिच्याकडे पर्याय शिल्लक नसतो, कारण त्या माणसाने अटच तशी घातलेली असते. आणि ती अट अशी घातलेली असते ती म्हणजेच की जर तुम्ही माझ्या मुलासोबत तुमच्या मुलीचं लग्न जर लावू दिलं नाही तर मग मात्र तुमच्या मुलीचं जे काही सिंगर तुम्ही म्हणवता तिचं सत्य मी सर्वांसमोर आणेन. म्हणजेच की आम्हाला सर्वांना माहिती आहे की सावली ही सिंगर आहे आणि जी काही तारा आहे ती फक्त तोंडाने बोलते, फक्त तोंड हलवते. ह्या सर्व गोष्टी तो इथे बोलतो. आता मात्र इथे जी काही आपली भैरवी आहे तिला टेन्शन येतं आणि ती त्याने आणलेला प्रस्ताव स्वीकारून त्या लग्नासाठी किंवा त्या मुलाने जे त्याच्या वडिलांनी जो काही हात मागितला होता ताराचा स्वतःच्या मुलासाठी ती तो स्वीकारण्याचं काम करते. आता मात्र हिला खूप मोठा टेन्शन आलेलं असतो. आता स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण जाऊन पोहोचतात. सावली मात्र खूप सुंदर दिसत असते, वन साईड पदर काठपदराची साडी नेसलेली असते आणि त्याचबरोबर जो काही आपला सारंग आहे, सारंगची नजर मात्र त्याच्यावरच पडलेली असते. ती एवढी सुंदर दिसत असताना ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होत असतो. का जळफळाट होतो तर तिचं एकच म्हणणं असतं, नाही काही जरी झालं तरी सुद्धा हे जे काही सावली आहे आणि सारंग आहे ह्यांना दोघांना एकत्र भेटण्यासाठी मी जास्तीचा वेळ ह्यांना देणार नाही, किंवा काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्या लोकांना जास्त वेळ भेटू देणार नाही, हेच माझं टार्गेट आहे. ह्या सर्व गोष्टींचा ती इथे विचार करत असते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर मात्र तिच्या मनामध्ये हे सर्व काही प्रश्न सुरू असतात. पण आता काही जरी झालं तरी त्या पार्टीमध्ये कपल्स असतात खूप सारे. मग शेवटी आता सावलीला इथे जो काही सारंग आहे त्याच्याबरोबरच राहावं लागणार असतं आणि त्याचबरोबर त्याच पार्टीमध्ये जे काही आपले बाकीचे गेस्ट खूप सारे आलेले असतात. आदित्य असो, पारू असो, त्याची पूर्ण फॅमिली असो. फॅमिली तर नाही म्हणता येणार, कारण जी काही अहिल्या देवी आहे ती मात्र त्या पार्टीमध्ये आलेली नसते, कारण की जो काही विश्वांभरच्या मुलीचा म्हणजेच कियाराचा जो वाढदिवस असतो विश्वांभर आणि अहिल्या देवी मात्र खूपच जुने जे आहेत ते जुने दुश्मन आहेत किंवा त्यांचं खूप काही असे खटके उडालेले असतात आणि खूप काही खटके उडाल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात.
इकडे मात्र जो काही सारंग आदित्य पार्टीमध्ये भेटता, सावली सुद्धा बरोबर असते, सर्व गेस्ट एकमेकांशी ओळख करून देत असतात. विश्वंभर सुद्धा आदित्यला भेटतो, सारंगला भेटतो आणि शेवटी पार्टीचं सेलिब्रेशन हे सुरू होत असतं. आता जेव्हा पार्टीचं सेलिब्रेशन हे होत असतं तेव्हा कियारा खूप सुंदर दिसत असते आणि कियाराचा हा 25वा वाढदिवस असतो आणि कियाराचा 25वा वाढदिवस असल्या कारणाने जी काही आपली तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाला विशेष प्राधान्य त्या बर्थडे पार्टीमध्ये दिलेलं असतं. आता केक कट करायला बोलवलेलं असतं. केक कट करत असताना मात्र जी काही तिलोत्तमा आहे ती सुद्धा अगदीच तिथे समोर उभी असते. आता मात्र जो काही आपला विश्वंभर आहे, विश्वंभराने एक खूप मोठी अनाउन्समेंट त्या पार्टीमध्ये केलेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा मला आज या पार्टीमध्ये खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे. आणि ती म्हणजे काय, तर तो म्हणत असतो, माझी कियारा आता 25 वर्षाची झाली आहे, मला तिचं लग्न करायचं आहे आणि त्याचबरोबर आता ही एवढी हस्ती इथे उभी आहे ती म्हणजेच की तिलोत्तमा मॅडम. माझी अशी इच्छा आहे की ज्या काही तिलोत्तमा मॅडम आहेत त्या तिलोत्तमा मॅडमचा मुलगा म्हणजेच की सोहम नावाचा मुलगा, ह्या सोहम नावाच्या मुलाचा मी माझ्या मुलीसाठी हात मागत आहे. तेव्हा मात्र सोहमला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ऑलरेडी सोहमचं लग्न किंवा सोहमचं प्रेम जे आहे ते फक्त आणि फक्त इथे तारावरती असतं आणि सोहमचं प्रेम तारावरती असल्या कारणाने मात्र ही गोष्ट त्याला माहिती असते आणि ही गोष्ट त्याला माहिती असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा मी या मुलीशी कसं काय लग्न करू हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. पण आता त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो किंवा समोर तिलोत्तमा असते. एवढ्या मोठ्या हस्तीकडून आपल्याला इथे आपल्या मुलासाठी लग्नाचं जे काही आमंत्रण आहे किंवा संधी आहे ती स्वतः चालून आलेली आहे आणि स्वतः संधी चालून आलेली असल्या कारणाने आपण ह्या स्थळाला नाही कसं म्हणायचं, म्हणून तिलोत्तमा सुद्धा कसलाही विचार न करता लगेचच त्या स्थळाला होकार देत असते आणि म्हणत असते, तुमचा जो काही हा प्रस्ताव आहे तो मात्र मला इथे मान्य आहे, मी कसलेच आडेवेडे घेत नाही. तुमची कियारा माझ्या सोहमसाठी आहे, माझा सोहम माझ्या शब्दाच्या पुढं नाहीये. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की ताराचं सोहमवर प्रेम आहे, ते दोघं एकत्र येतील का कियाराचं आणि त्याचबरोबर सोहमचं लग्न होईल? कारण ऑलरेडीच भैरवीने एवढा इकडे गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि आता परत त्यामध्ये सोहमसाठी कियाराचं स्थळ आलेलं असतं. पाहूयात पुढील भागामध्ये याच सिरियलचे काही अपडेट्स किंवा जे काही तुम्हाला ह्या दोघांच्या लग्नाबद्दलचं जे काही सत्य आहे ते पुढील काही भागामध्ये उलगडताना आपल्याला पाहायला दिसणार आहे. पण तुम्ही कसलीही वेळ वाया न घालवता आपलं मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा आणि याच जी काही सिरियल आहे त्याचे रिव्ह्यू ऐका. तर भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.